सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य संतोषजी दानवे यांनी हा जो प्रश्न उपस्थित केलेला त्याच्यामध्ये त्यांनी पर्यावरणाची चिंता व्यक्त केलेली आहे. अनधिकृत वृक्षतोडीच्या विषयी त्यांनी गांभीर्यानं भूमिका मांडलेली आहे. माननीय अध्यक्ष महोदय, बाब अशी की ज्या खाजगी जमिनीमध्ये ज्या घटकांनी काही वृक्ष लावलेले असतात त्या वृक्षाचा वापर निश्चितपणे कापून विक्री करून करण्याची तिथे कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि म्हणून अशा घटकांना परवानगी देताना 11 कागदपत्र लागायची आणि त्यांना थोडा त्रास व्हायचा म्हणून ती संख्या कमी करून ती 5 वर आणली. म्हणजे एकूणच त्या घटकांना जास्त त्रास न देण्याची शासनाची म्हणजे वन विभागाची तिथे इच्छा निश्चितपणे व्यक्त झालेली आहे. या ठिकाणी सन्माननीय सदस्य संतोषजी दानवे यांनी सांगितलेले की त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी काही ट्रक आणि म्हणजे ट्रॅक्टर पकडून दिले. या सगळ्या बाबी तुम्ही अधिकाऱ्यांना सांगितले असतील, त्याच्याकडून माहिती घेतली जाईल आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. नाही, जे कोणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करू. आपण सांगितली मेथॉलॉजी की वरच्या भागामध्ये सुबाबूल निलगिरीची वगैरे लाकडं टाकली जातात आणि आतमध्ये मौल्यवान लाकडं ते निघतात. ही बाब पण तपासली जाईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे गैरप्रकार करणाऱ्या कुठल्याही घटकाला आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी सवलत दिली जाणार नाही. राहिला एकूणच वृक्ष कापण्याच्या विषयी नियम आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बिगर नागरिक क्षेत्रात वृक्षतोडीच्या परवानगीसाठी महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम विनियमन 1964, महाराष्ट्र वृक्षतोड विनियम नियम 1967 व महाराष्ट्र वृक्षतोड नियमन सुधारणा नियम 205 हे कायदे अस्तित्वात आहेत. या ठिकाणी जितकी झाडं तोडाल तेवढी झाडं लावायची त्यांना हमी त्यांच्याकडून घेतली जाते. आणि अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी सभागृहाला एक माहिती देऊ इच्छितो की आता अशा प्रकारची यंत्रणा निर्माण झालेली आहे की एखाद्या भागामध्ये ती मशीन तिथे मुवमेंट केली तर कुठल्या प्रजातीची झाडं आहेत, त्याचा गर्द किती आहे, त्याची उंची किती आहे, अशा प्रकारची एकेका जिल्ह्यामध्ये एक मशीन साधारण 1-1.5 कोटी रुपयाची मशीन आहे. साधारण वर्षभरामध्ये 2दा त्याचं सर्वेक्षण करू शकेल अशा प्रकारची यंत्रणा उपलब्ध होऊ शकलेली आहे. मी अधिकारी वर्गांना अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या मशीन्स आहेत, इक्विपमेंट्स आहेत, त्याचा शोध घेऊन ग्लोबली टेंडर काढून अशा प्रकारच्या मशीनी खरेदी करून वन विभागाच्या किंवा एकूण आता सोशल फॉरेस्ट्री हा सुद्धा वन विभागाकडे दिलेला भाग आहे, त्या सगळ्या झाडांची गणना करण्याकरता या यंत्रणेचा वापर केला जाईल. आणि संतोषजी दानवे यांनी जी जागरूकता दाखवलेली आहे भविष्य काळामध्ये जे तुम्ही सांगितलं विदर्भाच्या जवळच मराठवाड्यात तुमचा वागतो आणि गोष्ट खरी आहे. विदर्भामध्ये वृक्षसंपदा मोठी आहे, मराठवाड्यामध्ये त्याचं प्रमाण कमी आहे. परंतु भविष्य काळामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा तसंच प्रमाण होण्याकरता आपण सगळेजण निश्चितपणे प्रयत्नशील राहू. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली 300 कोटी झाडं लावण्याची जी भूमिका घेतलेली आहे त्याकरता मी मागे पण सांगितलेलं आहे की त्याकरता रोपण निर्माण करण्याकरता टिश्यू कल्चरच्या 5 लॅब तयार केलेल्या आहेत आणि भविष्य काळामध्ये लवकरात लवकर तो इष्टांक पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. जे अधिकारी किंवा कर्मचारी या चुकीच्या गोष्टी करता कारणीभूत असतील त्या कुणालाही त्या ठिकाणी क्षमा केली जाणार नाही. आणि कटरच्या बाबतीमध्ये बाब अशी की कटर जर का अशा सराईत गुन्हेगारांकडे असेल तर त्याचा निश्चितपणे बंदोबस्त केला जाईल. आणि या करता वनविभागाची सुद्धा खबरी आहेत. आणि भविष्य काळामध्ये मी विश्वासानं सांगतो की वनविभाग हा नुसता कुठल्या वनविभागाचा नाही राहिला. गावचा नागरिक, ग्रामपंचायतचा सदस्य, शहरी भागातला नगरपालिकेचा नगरसेवक, महानगरपालिका नगरसेवक, आमदार, खासदार आणि कितीतरी NGOज या बाबतीमध्ये सतर्क झालेले आहेत.
ग्लोबल वॉर्मिंगच्या अनुषंगानं होणाऱ्या दुष्परिणामाची सगळ्यांना कल्पना आलेली आहे. जो आता अवकाळी पाऊस आणि आता 2-4 दिवसामध्ये ढगफुटीसारखे सदृश झाले ही त्याचेच परिणाम आहेत. आणि म्हणून भविष्यकाळच्या पिढ्यांना जगवण्याकरता वृक्षाचं रोपण आणि पर्यावरणाचं संगोपन ही आपल्या सगळ्यांची कर्तव्याची भावना झाली आहे आणि आपण ते कर्तव्य पार पाडित आहोत. या गोष्टीचा मला आनंद आहे.